उपास असला की साबुदाण्याचे अनेक पदार्थ आपण खातो आणि त्यातच एक आवडणारा पदार्थ म्हणजे साबुदाण्याचे वडे। परंतु हे वडे करायचे असले की रात्रभर तरी साबुदाणा भिजवायचा किंवा कमीत कमी 4 ते 5 तासासाठी तरी साबुदाणा भिजवायला लागतो। पण आजच्या व्हिडिओमध्ये मात्र साबुदाणा फार वेळ न भिजवता अगदी छान कुरकुरीत असे हे साबुदाण्याचे वडे कसे करायचे ते आपण बघणार आहोत। शिवाय हे वडे तेलकट होऊ नये किंवा अगदी कडक होऊ नये म्हणून काय करायचं हे देखील सांगितलेलं आहे। ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडे करण्यासाठी इथे मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे। आता हा जो साबुदाणा आहे हा चांगला भाजून घ्यायचा आहे। अगदी हाताला चटका लागेपर्यंत हा साबुदाणा भाजायचा, फक्त त्याचा कलर चेंज करायचा नाही। भाजून घेतलेला साबुदाणा थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवायचा आणि साबुदाणा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। साबुदाणे थंड होत आहेत तोवर आपण ह्याच्यासाठी जे शेंगदाणे लागणार आहेत ते भाजून घेऊयात। तर इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतला होता, त्यासाठी 1 वाटीला अगदी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे, त्यावर अगदी हलके हलके डाग पडतील असे हे शेंगदाणे भाजायचे आहेत। साबुदाणा इथे पूर्ण थंड झालेला आहे। पूर्ण थंड झाल्यानंतर हा जे साबुदाणा आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे। तर जेवढं शक्य होईल तेवढा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो साबुदाणा आहे तो वाटून घ्यायचा आहे। ते इथे सगळा साबुदाणा वाटून घेतला आणि आता चेक केलं तर साबुदाण्याचं पीठ इथे तयार झालेलं आहे। आणि इथे हे जे पीठ आहे हे अगदी बारीकही झालेलं नाही किंवा अगदी खूप जाडसर कणही यामध्ये राहिलेले नाही, अगदी हलकं रवाळ असं हे पीठ इथे तयार झालेलं आहे। आता हे साबुदाण्याचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये टाकून घ्यायचे जे आपण शेंगदाणे मगाशी भाजून घेतले होते त्याचा इथे थोडा जाडसर कूट करून घेतला, तो सगळा कूट यामध्ये टाकायचा आणि इथे यामध्ये टाकून घ्यायचे 3 मध्यम आकाराचे बटाटे। इथे एक मोठा बटाटा घेतला होता तो मी कट करून घेतलाय। हे बटाटे उकडून स्मॅश करून मग हे जे साबुदाण्याचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण आहे त्यामध्ये हे सगळे स्मॅश केलेले बटाटे टाकून घ्यायचे। त्यानंतर यात टाकायचे चवीनुसार मीठ आणि इथे मी हिरवी मिरची टाकणार नाहीये, तर त्याऐवजी उपासाचं जे लाल तिखट असतं ते इथे वापरलेलं आहे। तर तुम्हाला जर नाही मिळालं हे उपासाचं लाल तिखट तर तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला फिरून टाकलीत तरी पण चालेल। आता हे जे पीठ आणि बटाटे शेंगदाणे हे जे मिश्रण आहे हे सुरुवातीला हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचे, कारण बटाट्यामध्ये एक प्रकारचा ओलसरपणा असतो, त्यामुळे आपण हे जे मिश्रण आहे हे सुरुवातीला हाताने नीट मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिश्रण मिक्स केल्यानंतर थोडंसं कोरडं वाटते, त्यामुळे याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचे। तर 2 वाटी साबुदाणा घेतला होता त्यासाठी इथे मी 1 वाटी पाणी सुरुवातीला टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर परत एकदा हाताने हे सगळं मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचे आणि हे सगळं मिश्रण नीट मिक्स करून झाल्यानंतर आता एक साधारण 15 ते 20 मिनिटासाठी हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं आहे, कारण त्यामध्ये आपण जो साबुदाणा वापरला आहे तो चांगला भिजला गेला पाहिजे। त्यामुळे हे मिश्रण आपल्याला कमीत कमी 15 तरी मिनिटासाठी झाकून ठेवायचं आणि जास्तीत जास्त तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्तही हे मिश्रण भिजत ठेवू शकता। आता हे मिश्रण अर्ध्या तासानंतर 15 मिनिटानंतर चेक केलं तर इथे हे मिश्रण अगदी व्यवस्थित ओलसर असं लागते, फार पाणी जास्त झालेलं नाही किंवा अगदी कोरडंही लागत नाहीये। आता या मिश्रणाचे इथे वडे करायला घ्यायचे, तर या मिश्रणापैकी एक थोडासा गोळा घेतला आणि त्याचे इथे वडे करायला घेतलेत। तर हाताला वडे चिकटू नये म्हणून मी सुरुवातीला हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं होतं। तर तुम्ही हवं तर अगदी प्लेन असा हा वडा ठेवू शकता। मी इथे थोडं चांगलं वाटायला हवं म्हणून मी इथे मेदू वड्याचा शेप दिलेला आहे। तुम्ही नाही असं केलं तरी पण चालेल। याच प्रकारे आपण सगळे वडे इथे करून घेणार आहोत। तर हे मिश्रण जे आहे हे घेताना हाताने थोडंसं असं दाबून मग घ्यायचं, म्हणजे जे मिश्रण आहे ते चांगलं बांधलं जातं आणि वडे तेलात तळताना अजिबात सुटत नाही किंवा फुटतही नाही। आणि मिश्रण जर खूप कोरडं राहिलं तर जे वडे आहेत ते तळल्यानंतर खूप कडक होतात आणि जर ह्यात पाणी जास्त झालं तर वडे तळल्यानंतरही खूप तेल पितात। त्याच्यामुळे मिश्रण जे आहे वड्यांचं ते फार सैलसरही ठेवायचे नाही किंवा घट्टही ठेवायचं नाही। आता हे वडे तळून घ्यायचे, तर तळताना तेलसुद्धा खूप कमी गरम असलं नाही पाहिजे किंवा जास्त कडकडीत गरमही करायचं नाही। जर कमी गरम तेल असेल तर वडे जे आहेत ते तेलकट होतात आणि जास्त तळलेलं असेल तर वडे बाहेरून तळले जातात पण आतमध्ये कच्चे राहतात। त्याच्यामुळे तेल मध्यम गरमपेक्षा थोडं जास्त गरम पाहिजे आणि त्या तेलावर हे जे वडे आहेत ते छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत इथे तळून घ्यायचे। तर वडे तेलात टाकल्यानंतर लगेच त्याला चमचा झाऱ्या काहीही लावायचं नाही। 1 मिनिटानंतर हे जे वडे आहेत ते चांगले उलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचे।
तर वडे इथे छान सोनेरी रंगावर तळून झाले आहेत आणि ह्याच प्रकारे हे सगळे वडे करून घेतलेले आहेत। आता हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा मग उपासाची जी चटणी असते त्याच्यासोबत खाऊ शकता, किंवा आपण ह्या वड्यामध्ये तिखट मीठ सगळं टाकलेलं आहे त्याच्यामुळे हे नुसते खायला सुद्धा खूप छान लागतात। तर तुम्ही पण अशा प्रकारे हे साबुदाण्याचे वडे फक्त आज चतुर्थीलाच नाही तर श्रावण महिन्यात अनेक उपास येतील त्यावेळीही नक्कीच करून बघा। अगदी पटकन होणारे हे वडे आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।